बाबांचा मृत्यू झाल्यानंतर गौरीच्या आईने दोन्ही पण भावांना सांगितलं की मी तुम्हाला तुमच्या संपत्तीची वाटणी करून देणार आहे. दोन्ही वहिनींना तर हे अगोदरच पाहिजे होतं. तेव्हा अचानक गौरीचा नवरा कुणाल बोलायला लागला की या वाटणीचे 3 हिस्से झाले पाहिजे. आता तर वडिलांच्या वाटणीमध्ये तर गौरीची पण वाटणी आहे. कुणालच्या तोंडून असं बोलणं ऐकून आज सगळे आश्चर्यचकित झाले. जेव्हा गौरीला सत्य समजले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. सुमित हे बँकेमध्ये क्लार्क होते. त्यांची लाडकी मुलगी गौरी पण खूप समजदार आणि गुणाची होती. आपल्याला कोणतीही गोष्ट मिळाल्यावर आपण त्याचा आदरच करतो. आपल्याच गल्लीत त्याच्या आईबाबांसोबत पण अगदी शेवटच्या स्टॉपला राहायला कुणाल मनातल्या मनात गौरीला खूप पसंत करायचा. कुणालने एक दिवस आपल्या मनातील गोष्ट आईबाबांना सांगून त्यांनी गौरीच्या घरी जाऊन लग्न संबंधित बोलणं केलं. सुमितजींना गौरीसाठी कुणाल हा व्यवस्थित वाटला. गौरीच्या दोन्ही भावांना बोलावून गौरीच्या लग्नाबद्दल माहिती दिली व दोन्ही परिवाराच्या सहमतीने हे लग्न ठरवले. गौरी आणि कुणाल त्यांच्या नवीन आयुष्याची स्वप्न पाहत होते. तसेच सगळं काही ठीक चाललं असताना सुमितराव त्यांच्या मनात काही शंका आली. त्यांच्या मनात असा विचार आला की गौरीचं सासर आणि माहेर हे इतक्या जवळ नको असे वाटले. सुमितजींना चांगला पगार भेटत होता. त्यामुळे त्यांच्या मनात असा विचार आला की हे घर पण जुनं झालं आहे. त्यामुळे ते नवीन घर घेऊन दुसरीकडे राहण्याचा विचार करत होते. काही दिवसानंतर परिवार दुसरीकडे राहायला गेले व गौरी आणि कुणालचं लग्न धूमधडाक्यात लावून दिलं. गौरी तिच्या सासरी खूप खुश होती आणि सासू सासरे पण तिचे खूप लाड करत होते. तसेच कुणाल पण तिची खूप काळजी घ्यायचा. लग्नानंतर खूप दिवस त्यांचा परिवार खूप खुश होता. परंतु अचानक असं काही घडलं की सुमितजींना हार्ट अटॅक आला. त्यांचा नंतर मृत्यू झाला. गौरीसाठी ही खूप दुःखाची गोष्ट होती. तसेच दुसरीकडे तिच्या आईचे रडून रडून खूप हाल होत होते. गौरी कधी दुःखाला सामोरे जायचे तर कधी आईला आधार द्यायचे. त्याच वेळेस मोठा भाऊ वहिनी सोबत विदेशातून परत आले. सर्व दुःखातून पार पडल्यानंतर दोन्ही भावांनी संपत्तीची वाटणी करायची असा विचार केला. प्रत्येक वेळेस विदेशातून परत येणं योग्य ठरणार नाही. लवकरच वकिलांना बोलवले. त्यांना सगळ्या संपत्तीविषयी सांगितले. संपत्तीचे 3 हिस्से करा असे सांगितले. 2 भावांचे आणि तिसरा मुलीचा व तिच्या आईसाठी असे हिस्से करा. आई तर काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी हिस्सा घेऊन काय करणार? गौरीला पण हिस्सा नव्हता पाहिजे. तुम्ही मुलं आपापसात वाटण्या करा. तसेच वकिलांनी लगेच 2 हिस्से केले. तेवढ्यात कुणाल बोलला की संपत्तीचे 3 हिस्से व्हायला पाहिजे. आता तर मुलीही बरोबरचा हक्क घेतात. वाटणीमध्ये तर मग गौरीचा हक्क. अचानक कुणाल बोलल्यामुळे सगळे आश्चर्यचकित झाले. दोन्ही भाऊ आणि वहिनी गौरीकडे रागाने बघत होत्या. गौरी खूप वैतागून कुणालला खोलीत घेऊन जाऊन त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणाल त्याच्या अटीवर ठाम होता. सगळे शांत बसले. तेवढ्यात कुणालने बोलायला सुरुवात केली. मला काहीच नको, पण आमच्या गल्लीतले गौरीच्या बाबांचे ते जुने घर मला पाहिजे. दोन्ही भावांनी विचार केला की चांगलं झालं, तो काही खूप जास्त मागत नाही. त्याला जुनं घर देऊन त्या दोघांची इस्टेटचे वाटणी केली. काही दिवसानंतर गौरी तिच्या सासरी आली. परंतु तिचं काही मन लागत नव्हतं. गौरीच्या मनात एकच शंका होती की कुणालने जुनं घर का मागितलं असेल.
माझ्या दोन्ही पण भावांना खूप वाईट वाटलं असेल की प्रत्येक वेळेस आई त्याला येताना पैसे द्यायची, तर तो पैसे घेण्यासाठी नकार द्यायचा. परंतु कुणालने यावेळेस असं का केलं? कुणालला काही बोलायला गेलं तर तो म्हणायचा की वेळ आल्यानंतर सगळं काही कळेल. काही दिवसानंतर गौरीचं तिच्या माहेरच्या माणसांसोबत काही बोलणं झालं नाही. गौरीला तिच्या आईची खूप काळजी वाटत होती, परंतु म्हणून ती स्वतः तिच्या आईला भेटायला आली. तिथे जाऊन गौरीने असं काही दृश्य पाहिलं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मोठा भाऊ त्याच्या वाटणीची संपत्ती विकून पत्नीला घेऊन विदेशी निघून गेला होता, तर छोटी वहिनी आईला 2 टाईमचं जेवण देण्यासाठी आई तिला तिच्यासाठी ओझं वाटायला लागली. आईची तब्येत आता खूप नाजूक झाली होती. गौरी रडत रडत म्हणाली, आई तू माझ्यासोबत चल. परंतु आईला गौरीच्या सासरी जाऊन राहणं आवडत नसायचं. रडत रडत गौरी तिच्या सासरी येऊन पोचली. घरी आल्यावर गौरीने सर्व काही प्रकार कुणालला सांगितला, तर कुणाल आता म्हणाला, ती वेळ आता आली आहे. मी बाबांचं जुनं घर का मागितलं? कारण या दोन्ही भावांची अवस्था मला अगोदरच जाणवली होती. त्यामुळे मी जुनं घर माझ्याजवळ ठेवलं, कारण मला माहीत होतं की आई या अवस्थेत आपल्यासोबत राहू शकत नाहीत. आपण सकाळी लवकर जाऊन त्या घराची साफसफाई करून येऊन आणि आईला आपल्याजवळ घेऊन येऊ. आई आपल्याजवळ राहिली तर तू दिवसातून कधीही जाऊन आईला भेटून येऊ शकतेस आणि आपल्याला आईची व्यवस्थित काळजीही घेता येईल. तिच्या पतीच्या तोंडातून हे शब्द ऐकल्यावर गौरीच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या होत्या. इतक्या दिवसामध्ये सगळ्यांनी माहीत नाही कुणालच्या बाबतीत काय काय विचार केला असेल. दुसऱ्या बाजूला मुलांपेक्षा जावयाने फर्ज निभावला होता. गौरी पटकन उठली आणि नवऱ्याला मिठी मारत म्हणाली की पतिदेव, तुम्ही तुमच्या जागी व्यवस्थितच होता. मी चुकीची होते, तुम्हाला समजू शकली नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.